बॉईल अंडा आणि हॉटेल. आणि तुम्ही बघू शकता हॉटेल 77-77चे मालक इथं बसलेले आहेत हे. आणि इकडं सगळं जेवण चालू आहे. ती मेरी नजर मेरी मर्जी, मला सांगू नकोस असं कर आणि तसं कर. जर काळजी होती इतकीच माझी इकडे आणि हाता धरणे दारिद्र्याच्या पलीकडे जिथे शांत हे गाईज वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर आज मी आलेलो जरा थोडंसं बाहेर चाललो आहे घरी. आपल्या पप्पा आले आमचे सगळे आले होते त्यांच्यासोबत घरी चाललो आहे. आणि माझ्यासोबत आहे माझी छोटी बहीण. मोठी बहीण आहे. सॉरी 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 मोठी बहीण आहे. तर आम्ही आलतो आता सध्याला दगडूशेठला आलतो. आता दगडूशेठला आला पाया पडायचंय आणि आता दगडूशेठचे मस्त मस्त सिनेमॅटिक एन्जॉय करा तुम्ही फक्त. सकाळ नंदी महाराजाचं दर्शन झालेलं आहे. नंदी महाराज या दर्शन मला आपलं काम होणार आहे बरं का तुमच्या. नाही तर कसली तर रॅली चालू आहे. कसली रॅली आहे अजून समजलं नाही. इथं आहे ऑलिम्पिक काय वाचा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन छान. अरे कहना क्या चाहते हो. ही रॅली चालू आहे भाई कसली तरी. या रॅलीचा काय विषय आहे आपल्याला माहित नाही कारण आपल्याला माहित नाही. आपण आत्ता तर आलेलो आहोत. बारकी लेकरं सगळं महाराजांचं विराजांचं ओकेमध्येच. शिवाजी महाराजांच्या शिवकन्या दानपट्टा हे अशी रॅली. हे असं मंदिर आहे इथे आणि इथून ही रॅली चाललेली आहे. गुड डे काय दिलेलं आहे खायला मस्त मध्ये. आता आम्ही घेतलेला आहे इडली वडा मिसळ उडीद वडा मोदक. टोटल 350 रुपयाचं बिल झालेलं आहे. खाना चुका है नाश्ता सुबह का. सुबह का नाश्ता हे घे ना ग मिसळ घे. मिसळ 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 घे मिसळ मिसळ. आई तुला काय घ्यायचं अजून. असे खाते ते आमच्या इथं. मस्त 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 रिव्ह्यू दे आई. कशी यायचं नाही चांगली. सांबर चटणी खाऊन बघ. वा बाबा खात्यात बाबा काय बोलत नाही. मऊ खायला मऊ कसं लागते वडा नाही चांगला. खालचं चांगलं म्हटलं होतं खाली साऊथ इंडियन खावा. नाही कोणाचा वर यायचंय. ऑल टाइम फेवरेट आपली मिसळ पण विदाऊट कोथिंबीर. कोथिंबीर महाग झाली आहे बरं का. 40 रुपयाला पेंडी. अगं बाई 30 रुपयाला 40. आहे तुला खायचे का मिसळ. मोदक घ्यायच्यात अजून आपले. दगडूशेठचा फेमस मोदक.
कसला मोदक म्हणजे उकडीचा मोदक. उकडीचा उकडीचा मोदक. उकडीचा मोदक काय कशी लागते चवाची? हा मोदकची हा उकडीचा मोदक आहे, फेमस ऑथेंटिक डिश. ह्याच्यामध्ये ना गूळ, खोबरं आणि वेलचीची पूड असते. इतका मस्त लागतो, पण मिस करते तुपाची धार. ओ ये नाहीये ह्यांच्याकडे तूप. गरीब लोक. गरीब. प्रसाद आलेला खावा, एक नंबर चव देते. स्पॉन्सर करायचं नाही. नो स्पॉन्सरशिप चवीच्या बाबतीत नाही. आपले संपले मी सर. और है मेरी फॅमिली. आमची मम्मी. नंदी दाखव की नंदी. नंदी दाखवला. आमची मम्मी आहे. ती मम्मी आहे आमची, छोटीशी बुटकीशी मम्मी आहे माझी. काय बोलायचं आहे काय तुला माझ्या ऑडियन्सला? प्लीज चल मित्रांनो, माझ्या ऑडियन्स प्लीज चला, कारण आमची आई बोलते प्लीज चला. तर आता आम्ही झालं आमचं खाऊन मस्त मस्त खाल्लं. आता ह्यांना करायचं शॉपिंग म्हणून आम्ही चाललो आता तुळशी बागेमध्ये जायचं. आणि मी एक वस्तू घेतली आहे. ही वस्तू कशा लावतात ती सांगा, ते घेणार आहे मी लवकरच. तर भेटू थोड्या वेळात डायरेक्ट तुळशी बागेत. पुणे नगरातील अष्टविनायक. हां हे बघू शकता, तुळशी बागेतला चौथा गणपती मानातला. आता बघितला तुम्ही ते मानाचा गणपती आहे पुण्यातला, मेन चौथा गणपती मानाचा. अजून काय पुण्यातले 8 विनायक आहेत, अष्टविनायक पुण्यातले, त्यातला हा चौथा मानाचा गणपती आहे. मी बी तेच सांगितलं, मानाचा चौथा गणपती ते आहे तुळशी बागेत. अष्टविनायक आहे पुण्यातले अष्टविनायक, त्यातला मानातला चौथा गणपती तुळशी बागेत आहे. गणपतीची ज्यावेळेस मिरवणूक निघते, जी सगळ्यांचं आकर्षण असते गणपतीच्या टायमामध्ये, त्यातील हा मानाचा चौथा गणपती आहे. जसं कसब्यातला गणपती आहे, पेशव्यांचा आहे, दगडूशेठ हलवाई आहे, त्या पद्धतीचा हा चौथा मानाचा गणपती आहे. थँक्यू. तर आपला गाईड असं सांगतो, माहिती तुम्हाला सांगत जाईल, जिथं जिथं मेन माहिती आहे ते आपला गाईड सांगत जाईल. आता श्रीरामजी संस्थापक तुळशीबाग, श्रीराम मंदिर. आपल्याला ह्याची माहिती सांगा थोडी. हे श्रीराम मंदिर आहे तुळशीबागेमधलं. श्रीराम मंदिर, ओके. तर हे पण खूप जुनं मंदिर आहे, त्याचं काम बिम बघू शकता. पूर्ण लाकडी ह्याचा गाभारा आहे, सागवानी. तर अजून आतून ह्याच्यामध्ये श्रीमंत नारोजी आप्पाजी होते, नारो आप्पाजी बांधलेला आहे. हा हो. खरं आपल्याला व्हिडिओ काढून दिला ना आतमध्ये, पण मंदिर खूप भारी आहे. तरी एक व्हिडिओ टाकला आतमध्ये, ते व्हिडिओ बघा तुम्ही. त्या व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला मी कसं आहे ते. आणि तो मस्त मध्ये झाडं बिडं, खूप कुंड्या बिंड्या लावल्या त्या. आणि पूर्ण म्हणजे महत्त्वाचं, ह्या सगळ्या ज्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये जर व्यवस्थित पाहिलं तर फक्त आणि फक्त तुळशी आहेत आणि नारळ लावलेला आहे. बाकी कुठलंही तुम्हाला झाड दिसणार नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत. कृष्ण तुळस आहे, नंतर वासाची तुळस आहे, नंतर आपले काय म्हणतात त्याला, कसले तर समजून घ्या मित्रांनो. भापो. हां समजून घ्या. तर आपण हे मंदिर बघितलं. बघू अजून एक कुठलं मंदिर असेल तर तुम्हाला अजून दाखवतो तुळशी बागेमध्ये. तर भेटूच थोड्या वेळात, 5 मिनिटात. तर आता आपण निघालेलो आहो आणि त्यांना मी सोडले का हॉटेलवर, कारण ती थोडं काहीतरी खायचं म्हणलं होतं, चहा बी प्यायचं म्हणले म्हणून त्यांना सोडलं तिथं. आणि मी आलतो, पेट्रोल भरलाय मस्त मध्ये. आता ते 4 गाड्या झाल्या. हां 4 गाड्या, 2000 रुपयाचं पेट्रोल भरलंय. आता हवा चेक करायची आणि लक्षात राहील ना माझ्या ब्लॉक करायचं. मग आता ब्लॉक कंटिन्यू केलाय वापस. तर आता इथून त्यांना पिकअप करायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट जायचं बेगवन म्हणजे बार्शी, म्हणजे बेगवन मार्ग इंदापूर बार्शी जायचं. तर तुम्हाला सगळ्यात भारी एक विषय कळल लवकरात लवकर. तर भेटू डायरेक्ट आता बाहेर, पुण्याच्या बाहेर. तर बाय. आता नवीन आयटम, मटकी वेळ, सासवड स्पेशल, सासवडची मटकी वेळ. 2 जण
फुल राडा चालू आहे. नुसतं खायचं प्यायचं फिरायचं. आज 2-3 दिवस मी तर काय कॉलेजला नाही आहे, आलो आहे घरी एक काम करण्यासाठी. ते काम झाल्यावरच तुम्हाला मी दाखवणार. तर आता खाऊन घेऊ मटकी भेळ. तुम्ही फक्त एन्जॉय करा आणि काय खाता होती बघत. बॉईल अंडा आणि हॉटेल 77ची थाळी आणि फॅमिली. आताच झालं जेवण हॉटेल 77 मध्ये. एक नंबर जेवण आहे, पोट भरून खतरनाक मध्ये. चव वारे भात बी भारी एकदम खतरनाक. एकदा या नक्की. जास्त काही नाही पण एक नंबर आहे जेवण. एकदा खाल्लं तर मी तर खाल्लं भाई, पोट भरून खाल्लं कुत्र्यावनी. लय खाल्लं लय. 77 असं आहे. आणि तुम्ही बघू शकता हॉटेल 77चे मालक इथं बसलेले आहेत ते. आणि इकडं सगळं जेवण चालू आहे. किती गर्दी असते बघा लोकांची, गाड्या बिड्या फुल असतात खतरनाक मध्ये. मालक पण इथंच असतात बसलेले. आणि जेवायला खूप लोक येतात. आज गर्दी कमी झाली, मग खूप गर्दी होती. अजून आम्हाला पोचायला खूप वेळ आहे. माझ्या फोनची चार्जिंग पण संपली. एखाद्या वेळेस हे बघा उद्या पण कंटिन्यू होईल, नाहीतर नाही होईल. बघू काय होतंय. आता बाकीच्यांचं जेवण राहिले करायचं, माझं झालं म्हणून मी लवकर आलो. आता बघू जेवतो. आता माझं चार्जिंग पण कमी आहे. आम्ही जेवण इतकं खाल्लं स्प्राईट घेऊन आलो मी तर. एक नंबर जेवण आहे. गर्दी आहे भाई, गर्दी लय आहे इथं, खतरनाक गर्दी आहे. अजून आली ती लोक, किती लोक. इकडं गाड्या बघा, इकडं गाड्यांची लाईन. खूप जण येतात ती सारखं. तर बघू आता. जेवले खूप खतरनाक. अजून गाडी चालवायच्या मला अजून टेंभुर्णी कोरडवाडी बार्शी अजून मला 70-80 किलोमीटर गाडी चालवायची आहे. आणि झोप बी खूप येत आहे. बघू आता काय होत आहे. नंतर बाबांना गाडी दिली चालवायला आणि मी झोपेल. तर आजच्यासाठी एवढंच होतं. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा बाई. सपोर्ट करा, चांगला सपोर्ट करा. तर बस आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.